राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्गात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांच्या आधारे पक्षातील उणिवा दूर केल्या जाणार आहेत. शिवसेना नेत्यांचे जिल्ह्यात वारंवार दौरे होणार असून शिवसैनिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर उपाययोजना केल्या जातील. येत्या काळात संघटनेला नव्याने बळ देत सिंधुदुर्ग पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनेल असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. सर्व नेत्यांना सूचना केली की त्यांनी जिल्ह्यामध्ये दौरे करावेत. अनेक जिल्ह्यांच्या मागण्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही फिरतो. आता इथे आल्यानंतर पहिली मागणी आली ती की उद्धव साहेबांचा दौरा पाहिजे. तर आता आम्ही गेल्यानंतर तिथे चर्चा करू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर कसा आयोजित करता येईल ह्याचा प्रयत्न करू. थोडासा पाऊस कमी होण्याची गरज आहे आणि हा दौरा लवकरात लवकर होईल असं मला स्वतःला विश्वास आहे. आज तुम्ही पक्ष संघटनेचा आढावा घेतला, कसं काय कार्यक्रम होता? काही पक्ष संघटना आढावा घेत असताना काही नाराजीचं स्वरूप पण मीटिंगमध्ये बाहेर नाही, सूचना आल्या. त्यातली पहिली सूचना अशी आहे की पक्षप्रमुखांचा आदित्य साहेबांचा दौरा पाहिजे. तर आम्ही ते जाऊन तिकडे पाहणार आहोत. दुसरं, काही ठिकाणी शाखा उद्घाटनांची मागणी आहे. तर त्या ठिकाणी हे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांना असे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दौरे करावेत तालुक्यामध्ये आणि काही जी उद्घाटनं किंवा काही जी त्या ठिकाणी भेटी देणं आहे ह्या कामाला महत्त्व द्यावं. आणि त्या पाठोपाठ लवकरात लवकर थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांचे दौरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आज इथे आलेलो आहे आणि असे दौरे आता इथे वारंवार होणार आहेत. आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सूचना घेतलेल्या आहेत आणि त्या सूचना आम्ही मांडणार आहोत. ज्या काही उणिवा असतील त्या दूर करायच्या आणि जोमाने काम करायचं हेच राजकीय पक्षासाठी प्रगतीसाठी आवश्यक असतं आणि ती जी काही गरज आहे ती आम्ही निश्चित पूर्ण करू आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पुन्हा एकदा 100% शिवसेनामय कसा होईल याच्यासाठी कार्य आणि प्रयत्न करू. ही खरोखर गंभीर अशी गोष्ट पुढे आलेली आहे आणि अशा ज्या अंगणवाड्या चालतात, गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी जे अन्न दिलं जातं त्याच्यातच अशा प्रकारचा घोटाळा असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार यांना आता अशा प्रकारची माहिती देणार आहोत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये ज्या ज्या अंगणवाड्या आहेत आणि दुर्गम भागामध्ये खास करून ज्या आहेत त्या ठिकाणी भेटी द्याव्यात आणि तिथे चाललेला जो कारभार आहे त्याच्यातले दोष हुडकून त्याच्यावर वरिष्ठांकडे मागणी करावी की ह्याच्या सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वत्र अगदी विधानसभेत सुद्धा ह्याच्यावर आवाज उठवण्याची सूचना शिवसेनेच्या आमदारांना केली जाईल. त्यांना अजूनही हे म्हणावं लागतं म्हणजे अजून त्यांचा शोध संपलेला नाही. परंतु ते जे मूळ पक्षात होते त्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी जातीपातीला कधीच महत्त्व दिलं नाही. किंबहुना शिवसेनेचं पहिलं जे घोषवाक्य होतं त्याच्यामध्येच हे म्हटलेलं होतं की घाटी कोकणी आणि जातीपातीला मुठमाटी देऊन महाराष्ट्राची भक्कम एकजूट बांधा असं घोषवाक्य घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेचं काम सुरू केलं होतं. तेव्हा अशा एका जातीपातीला न मांडणाऱ्या संघटनेला सोडून ते अशा ठिकाणी गेलेले आहे की जिथे जातीपातींना वर्चस्व दिलं जातं म्हणून त्यांना हा खेद व्यक्त करावा लागला. हे दुर्दैव आहे, असू द्या. परंतु शिवसेनेमध्ये मात्र कुठल्याही जातीला कुठल्याही पंथाला असं महत्त्व दिलं जात नाही. आपण मराठी म्हणून सगळे एकच आहोत आणि एकत्र आहोत हे सांगितलं जातं. हा बाळासाहेबांचा मंत्र घेऊन आम्ही पक्ष पुढे नेत आहोत. विरोधी पक्ष चांगलंच आहे कारण भारतीय जनता पक्षाने सरकार दिल्लीमध्ये सांभाळल्यापासून
देशभरामध्ये अशा प्रकारचा असंतोष आज खतखततोय. हे फक्त दिल्ली नाही तर सर्वत्र असं वातावरण आहे की अनेक ठिकाणी लोकांचा असंतोष आहे. आणि राहुल गांधी यांनी हा आवाज इथे उठवलेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी आता आपल्या समस्यांवर मोठा आवाज करण्याची, मोठी आंदोलनं उभारण्याची, चळवळी करण्याची गरज आहे. आणि शिवसेना ह्याच्यात मागे राहणार नाही. विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते काय म्हणतायत हे सत्तारूढांनी ऐकलं पाहिजे. तर आपल्या संघटनांना पुढे करून त्याच्यात बाधा निर्माण करणं हे बरोबर नाही. खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय चळवळी आहेत तिकडे लक्ष द्यायचं. त्याच्यासाठी गरज पडली तर आपण आंदोलन उभं करायचं. पण आपल्या सत्तारूढ पक्ष आपल्या विचारसरणीचा आहे, त्याच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी विरोधकांच्या कामामध्ये खो घालण्याचा हा प्रकार आहे, हे बरोबर नाही. तर जे चळवळी आहेत, जे प्रश्न आहेत ते अशा रीतीने दडपशाहीने संपणार नाहीत. आज विरोधी पक्ष जागा झालेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांमध्ये जर चांगला समन्वय झाला आणि एकजूट झाली तर पुढच्या काळामध्ये सत्ता बदलही होऊ शकतो. आपण बरोबर मुद्दा सांगितला की आजच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय झालेला आहे. आणि ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, मी आज मुंबईला गेल्यानंतर ताबडतोबीनं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी, गरज पडल्यास पक्षप्रमुखांशी सुद्धा बोलून ह्या रिकाम्या जागा आहेत त्या ताबडतोबीने भरण्याचे उपाय केला जाईल. अहो, किती निषेध करावा एवढं थोडं आहे. म्हणजे ठीक आहे, विरोधक म्हणून एकमेकांवर टीका केली पाहिजे, पण शब्दांचा वापर हा जपून केला पाहिजे. जर तुमच्याही बाबतीत असे काही शब्द वापरले तर तुम्हाला कसं वाटेल. आणि बाळासाहेब पण तेव्हा कठोर शब्द नक्की वापरायचे, परंतु एका पातळी आपली कधी त्यांनी सोडली नाही. तेव्हा सगळेच पक्ष, सगळेच नेते आपल्या परीने काम करत असतात. त्यांच्यावर जमेल तेवढी टीका करा, त्या टीकेला आम्ही डगमगत नाही, परंतु कमरेखालचे वार करत करा तर मात्र ते सहन केले जाणार नाही. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे अगदी वरिष्ठांशी किंवा पक्षप्रमुखांशी चर्चा करून असे जे पदाधिकारी आहेत की ज्यांनी दौरे केलेले नाहीत त्याची दखल घेण्याची विनंती करेन आणि हे दौरे पुढच्या काळात वाढलेले दिसतील. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.